30 वर्षीय राधाला चित्रकार व्हायचं होतं, मात्र तिचं घर पूर्णपणे तिच्या पगारावर अवलंबून असल्यामुळे तिला नाईलाजाने नोकरी करावी लागते। आपल्यापैकी अनेकांना चांगल्या प्रकारचं आयुष्य जगायचं असतं, आपलं पॅशन जगायचं असतं, मनाला वाटेल तिथं फिरायचं असतं, मात्र घरातल्या जबाबदाऱ्या, खर्च आणि EMI यासारख्या असंख्य गोष्टींमुळे आपल्याला ते करता येत नाही। राधाची देखील अशीच अवस्था झाली आहे। मात्र काहीतरी करून लवकरात लवकर फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आणि आपल्याला पाहिजे तसं जगायचं असेल तर आपल्याला फायर प्रिन्सिपल समजून घेतलं पाहिजे। फायर म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली। हे प्रिन्सिपल नक्की काय आहे आणि आपण त्याचा कसा फायदा करून घ्यायचा ते आता जाणून घेऊया। सरकारी नियमानुसार आपल्याला 58 किंवा 60व्या वर्षी रिटायर व्हावं लागतं। आयुष्यातले पहिले 25 वर्ष शिक्षणात जातात, त्यानंतर लग्नाचं टेन्शन, मग घर खरेदी करा, कार खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करा, घरात वयस्कर लोक असतील तर त्यांच्या आजारपणासाठी आणि औषधांसाठी खर्च करावा लागतो। एवढं सगळं करताना नोकरी जाईल किंवा व्यवसाय अडचणीत येईल ही भीती कायमच आपल्या डोक्यावर असते। या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता अर्ध आयुष्य संपून जातं। ज्या वेळेला सगळ्या जबाबदाऱ्या संपतात तोपर्यंत 50शी उलटलेली असते। त्या काळात पैसा असतो पण तब्येत साथ देत नाही। मग लक्षात येतं की जबाबदाऱ्या तर आपण सगळ्या पूर्ण केल्या पण जगायचंच राहून गेलं। आजच्या तरुण पिढीने त्यांच्या आईवडिलांचा स्ट्रगल पाहिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक तरुणाचं लवकर रिटायर होण्याचं स्वप्न आहे। लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला पाहिजे तसं आयुष्य जगता येईल आणि खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेता येईल। हा विचार खूप चांगला आहे, मात्र हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला तगडं प्लॅनिंग करावं लागेल। यासाठी आपल्याला फायर प्रिन्सिपलचा नक्कीच फायदा होईल। आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल आणि लवकर रिटायर व्हायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या ॲक्टिव्ह इन्कमपेक्षा आपला पॅसिव्ह इन्कम जास्त पाहिजे। आपण काम केल्यावर आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्याला ॲक्टिव्ह इन्कम म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला आपण काहीही काम न करता जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात। उदाहरणार्थ समजा आपण फ्लॅट घेऊन तो भाड्याने दिला तर आपल्याला काहीही काम न करता दर महिन्याला त्यातून रेंट मिळतं, किंवा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला काहीही न करता दरवर्षी डिव्हिडंड मिळतो। हा झाला पॅसिव्ह इन्कम। आपलं वय 40 ते 50 असताना आपल्याला रिटायर व्हायचं असेल तर फायर प्रिन्सिपलनुसार आपल्याला लवकरात लवकर गुंतवणूक चालू करावी लागेल। त्याचबरोबर आपल्याला पगाराच्या किमान 50 ते 60% रक्कम बचत करावी लागेल। समजा राधाचं वय आहे 30 आणि तिचा महिन्याचा पगार आहे 1 लाख रुपये, तिला कमीत कमी 50,000 रुपयाची बचत करावी लागेल। आता ही गुंतवणूक कुठे करायची हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर सोपं आहे, ती PPF, सोनं, म्युच्युअल फंड्स, NPS आणि शेअर्स अशा 5 ॲसेटमध्ये प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक करू शकते। तिने 20 वर्षासाठी दर महिन्याला 50,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यावर तिला सरासरी 12% रिटर्न मिळाला तर 20 वर्षानंतर तिच्याकडे 4,60,00,000चा रिटायरमेंट फंड जमा होईल। तिने दरवर्षी गुंतवणुकीच्या रकमेत 10% वाढ केली तर 20 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 50व्या वर्षी तिच्याकडे 9,32,00,000चा रिटायरमेंट फंड जमा होईल। वयाच्या 50व्या वर्षी तिच्याकडे एवढी मोठी रक्कम असेल तर ती कोणतंही टेन्शन न घेता आरामात रिटायर होऊ शकते। एका बाजूला तिचा कॉर्पस वाढत राहील आणि त्यातून तिला महिन्याला 2 ते 3 लाख रुपये सहज मिळतील। अशा प्रकारे तुम्ही देखील फायर प्रिन्सिपलचा वापर करून लवकर रिटायर होण्याचा प्लॅन तयार करा। गरज पडली तर चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या।